last one to die. मॉर्निंग. सो फायनली आज आपण परत एका शॉर्ट राईडला निघालो आहे. तर आज आपण वैतरणा डॅमला जाणार आहोत. तर आमचे ऑलरेडी 80 किलोमीटर झाले. सकाळी आपला हेल्मेटला माउंट ॲडजस्ट करण्यामध्येच ब्लॉग स्टार्ट करायचं राहून गेला आहे. तर आता आम्ही इथे सावनला नाश्ता करायला थांबलो आहे. आम्हाला नाश्ता करायला स्पॉटच भेटत नव्हता. फायनली हा फूड मॉल आम्हाला भेटला आहे. तर इथे बघू, जरासं काहीतरी नाश्ता करून घेऊ आणि मग तसं आपण आपल्या पुढच्या राईडला निघतो. तुम्ही इथे गाड्यांचं कलेक्शन बघा. आमच्या 2 गाड्या तर आहेत, पण इथे बाकीच्या पण अजून खूप गाड्या आहेत ज्या राईडला निघाल्या आहेत सोबत. तर इकडे GS आहे, 2 इंटरसेप्टर आहे, तिथे पुढे CBR 650 पण आहे. तर आपण आपला पुढचा व्लॉग असाच कंटिन्यू करू. तुम्ही पूर्ण व्लॉग बघत राहा. तर आपला स्पॉटही तुम्हाला कळेल. तर तिथे मी गेल्यावर त्या लोकेशनसुद्धा टाकतो, मग तुम्ही तो लोकेशन व्हिजिट करू शकता. तर तुम्ही बघत राहता. आम्ही नाश्ता करून निघू, मग पुढचा ब्लॉग आपण तसाच कंटिन्यू करू. म्हणून सांगतो, यूट्यूबवरच्या जागा बघून कधी यायचं नाही. आता आम्ही एवढं लांबून बघून आलो, तर इथे चांगली सिक्युरिटी आणि हे लोक आत काय सोडायला तयार नाहीत, बोलतात अलाउड नाही आहे आतमध्ये. तर आता बघूया पुढे काय भेटलं तर तिथे फिरू. आहे समोर मोदक सागर डॅम, पण तिथे काय ते लोक सोडत नाही आतमध्ये. बघूया काहीतरी स्पॉट बघू, आपण शोधू. फायनली 60 किलोमीटर जाऊन आल्यानंतर आम्हाला कुठे तो वैतरणा डॅम दिसला आहे. तो पण बंद आहे. बघू शकता तुम्ही, तिथे तो डॅम दिसतोय. तर आम्ही इथे तर आता कुठे जाऊ नाही शकत. तर पुढे तिथे थोडं पाणी दिसतंय. तर विचार करतोय तिथे गाडी घेऊन जातो आणि तिथे थोडं पाण्यात उडी मारायला लागेल, एवढं ऊन आहे म्हटल्यावर. तर इथे सगळीकडे पाणीच पाणी आहे. तर इथे आम्ही बघू कुठेतरी जिथे पाणी जास्त खोल नसेल तिथे जाऊन जरा, कपडे तर आणले आहेत तसे, तर थोडे स्विमिंग करू. बघू, तुम्हाला दाखवतो आम्ही त्या स्पॉटला गेल्यावर. किलोमीटर दाखवतो एकदा किती झाले. आम्ही विचार करून आलेलो 100 किलोमीटरचा. 174.
आरामात चढवा. जाईल ना चढवायचं आरामात जाईल ना जाईल. बोलते बुलेट आमची कालची राईड संपली आहे. काल रात्री आम्हाला यायला ऑलमोस्ट 12 वाजले, त्यामुळे व्हिडिओची एंडिंग करायला काय भेटली नाही प्रॉपर. ऑलमोस्ट आमचे 360 किलोमीटरची राईड कालची झाली आहे. तर राईड तर आम्ही खूप एन्जॉय केली. ऊन होतं पण शेवटी आम्हाला तिथे पाण्यात खेळायला भेटलं, त्यामुळे एवढं काय वाटलं नाही. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला पूर्ण डिटेल्स कळेल आणि मी लोकेशनसुद्धा तिथे खाली टाकीन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअरही करा.